गेल्या काही दिवसांपासून देशात सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसतीये। ऐन लगीन सराईत सोन्याच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्यांचा हिरमोड झालाय। अशात नागरिकांना सोन्याच्या किमतीबाबत दिलासा देणारी बातमी आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफनंतर सोन्याच्या किमतीत घट झाल्याचं दिसून आलंय। यानंतर सोन्याची किंमत 60,000 रुपयांच्या खाली जाणार असल्याचं बोललं जातंय। हे नक्की बोलतंय तरी कोण? सोन्याची किंमत खरंच एवढी कमी होईल का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात ऑन मीडिया। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नावाच्या भूकंपानंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे। अशात याचा परिणाम सराफ बाजारावरही दिसून आलाय। यानंतर सोन्या चांदीच्या किमतीत घसरण होताना दिसतीये। इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या रिपोर्टनुसार आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 88,401 रुपये प्रति 10 ग्राम झालाय, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 2394 रुपयांनी कमी झालाय। अशात अमेरिकेतल्या मॉर्निंग स्टार या प्रसिद्ध फायनान्स कंपनीचे अॅनालिस्ट जॉन मिल्स यांनी सोन्याच्या किमतीत घट होणार असल्याचं सांगितलंय। त्यांच्या मते येत्या 5 वर्षात सोन्याची किंमत तब्बल 38% घसरू शकते, म्हणजे सोन्याची किंमत प्रति तोळा 60,000 रुपयांपेक्षा कमी होऊ शकते। मिल्स यांच्या मते सोन्याचे दर घसरण्याचं मुख्य कारण म्हणजे जगात सोन्याचा पुरवठा वाढला असून सोन्याचं उत्पादन देखील वाढलंय। 2024च्या तिमाहीत खाणकामामुळे होणारा नफा $450 प्रति औंस इतका झालाय। त्याचबरोबर जागतिक सोन्याचा साठा 9% वाढला असून 2,16,265 टन झालाय। तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियासारखा देश सोन्याचं उत्पादन वाढवतोय। शिवाय जुनं सोनं देखील मोठ्या प्रमाणात रिसायकल केलं जातंय। या सर्व गोष्टींमुळे बाजारात सोन्याचा सप्लाय वाढलाय। सप्लाय वाढला की किंमत आपोआप कमी होते। अशात सोन्याच्या वाढत्या सप्लायमुळे त्याच्या किमतीत घट होणार असल्याचं जॉन मिल्स यांनी म्हटलंय। जॉन मिल्स यांनी केलेली ही भविष्यवाणी खरी ठरेल का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा, तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।